स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्यस्तरीय सन्मान 2025 चा आरोग्य भूषण पुरस्कार डॉक्टर प्रशांत दत्तात्रय चव्हाण यांना प्रदान। गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबरला माऊली संकुल सभागृह सावेडी रोड अहिल्यानगर या ठिकाणी दिग्गज मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर प्रशांत दत्तात्रय चव्हाण यांना राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले। डॉक्टर प्रशांत हे मागील 10 ते 12 वर्षापासून आरोग्य सेवेत कार्यरत असून ग्रामीण व शहरी भागात मोफत आरोग्य शिबिरे घेणे, गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात मोफत उपचार व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देणे अशी वाखाणण्याजोगे कामे ते करत असतात। त्यासोबतच कोविड काळात समाजहितासाठी त्यांनी अखंडित सेवा तर दिलीच, त्यासोबतच समाज जागृतीसाठी आरोग्य विषयक व्याख्याने, कार्यशाळा आणि शिबिरेही घेतली। गरीब व वंचित घटकांना आरोग्य विमा, रक्तदान शिबिरे व इतर उपक्रमाद्वारे मदतही ते करत असतात। आणि महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक वर्षी अनाथ आश्रमामधील मुलांना शालेय साहित्य वाटप करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचं काम करून त्यांनी समाजाला जणू एक आदर्शच घालून दिला आहे। डॉक्टर प्रशांत हे नेहमीच आपल्या कार्याप्रती सदैव तत्पर असतात आणि सेवाभावी वृत्तीला ते अधिक महत्त्व देतात। याचंच जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या कार्याची दखल घेऊन दिला जाणारा पुरस्कार सोहळ्याचा आनंद उत्सवात सहभागी होण्याच्या क्षणी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली। एकीकडे आनंदाचा गुणगौरव सोहळा व दुसरीकडे आपले कर्तव्य आणि रुग्णाप्रती असलेली काळजी, यातून त्यांनी आपल्या कर्तव्याला जास्त महत्त्व दिले। त्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांनी कार्यक्रमाला आपल्या अनुपस्थितीत आपले धाकटे बंधू डॉक्टर ओंकार चव्हाण यांना पाठवून आयोजकांचा देखील मान राखला। आपल्या धाकट्या भावाने पुरस्कार स्वीकारल्याबद्दल डॉक्टर प्रशांत चव्हाण यांनी कृतज्ञता व्यक्त करताना म्हटलं की, डॉक्टर ओंकार, माझ्या अनुपस्थितीत तू माझा पुरस्कार स्वीकारून कार्यक्रमाची शोभा वाढवलीस। ही गोष्ट माझ्यासाठी केवळ अभिमानाचीच नव्हे तर मनाला स्पर्श करणारी आहे। माझं स्थान घेऊन तू ज्या आत्मीयतेने माझा सन्मान जपलास त्यासाठी शब्द अपुरे पडतात। माझ्या अनुपस्थितीची पोकळी तू आपल्या उपस्थितीने इतक्या सुंदर पद्धतीने भरून काढलीस की तो क्षण माझ्या आयुष्यात कायमचा लक्षात राहील। तुझ्या या प्रेमळ कृतीमुळे मित्र या नात्याचा खरंच सौंदर्य पुन्हा जाणवलं। तू फक्त माझा भाऊच नव्हे तर एक मित्र देखील आहेस। धन्यवाद। हा सन्मान तू स्वीकारलास त्यामुळे तो माझ्यासाठी आणखी खास झाला आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या धाकट्या भावाप्रती कृतज्ञता व्यक्त केली। आतापर्यंत त्यांच्या या कामाची दखल घेऊन वेगवेगळ्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे। खरंच असे कार्य करून त्यांनी आपले, चव्हाण परिवाराचे तसेच आपल्या गावचे नाव उज्ज्वल केले आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।